माझा मुंबई. यानंतरची बातमी आहे दिवसभरातल्या सर्वात लक्षवेधी राजकीय भेटीची. महाराष्ट्र दौरा आटपून भोपाळला रवाना होण्यापूर्वी अमित शहांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी 9:30 वाजता गाठलं. 10 वाजेपर्यंत म्हणजे जवळपास अर्धा तास अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा सुरू होती. रायगड दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे पूर्ण वेळ अमित शहांसोबत होते. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांना टाळून एकनाथ शिंदे एकटेच अमित शहांना का भेटले याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर खलबतं सुरू होती त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरसाठी रवाना झाले होते तर अजित पवार बारामतीत होते. अमित शाह साहेब हे आमच्या एनडीएचे आणि महायुतीचे नेते आहेत. त्यांची सदिच्छा भेट घेणं याच्यामध्ये काय राजकारण काय, याच्यामध्ये कुठलाही राजकीय विषयच असला पाहिजे असं काही नाहीये. त्यामुळे सदिच्छा भेट आहे. दरम्यान फडणवीस आणि अजितदादांना बाजूला ठेवून एकनाथ शिंदे एकटेच अमित शहांना भेटल्याचं मवियाच्या नेत्यांना टीका करायला आयतं कोलीत देणारं ठरलं. तर विरोधकांना उत्तर देण्यासाठी महायुतीचे नेते देखील पुढे सरसावले. एक महत्वाची गोष्ट हीच आहे की काल घरी कोणाच्या जेवायला गेले होते हे खूप मोठे संकेत आहे. हे यशस्वी गटांनी किंवा जे तिथे आता हळूहळू पैशासाठी वगैरे जातात त्यांनी लक्षात घ्यावं की पुढच्या काही दिवसात काय होणार. एकनाथ शिंदे साहेबांनी अमित शहा साहेबांची भेट घेतलेली आहे. मी संध्याकाळी एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहे. ते 1 तास का भेटले त्याच्यातले काही केसेस जर त्यांनी मला सांगितले तर उद्या पत्रकार परिषदेत मी नक्की सांगेन. मला असं वाटतं की त्यांची दोघांची अतिशय महत्त्वाची महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी भेट होती. त्याच्यामुळे त्याचा अर्थ कुणी वेगवेगळे लावू नये. तुमचं वर्तुळ कसं तयार होतं याची आम्हाला कल्पना नाही आहे. आणि जर सकाळची वेळ त्या ठिकाणी शिंदे साहेबांना दिली असेल तर शिंदे साहेबही जाणार. पण तुम्ही बरोबर ते वर्तुळ पूर्ण करता. त्या ठिकाणी आमच्यात असं काही समजून ठरवून उरवून काही नव्हतं. नियोजित कार्यक्रमानुसार ते ठरलंय. आमच्यात काय वाद झालेत, काय फाटेल तुटेल असं अजिबात नाही. नेता आल्यावर काही त्यांना सांगायचं असेल तर सांगितलंही असू शकतं. तर सह्याद्री